शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावंच लागेल। दिवाळीनंतर बैठक घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस, राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। मुस्लिम समाजाला पक्षासोबत जोडून घ्या, सोलापुरातील मेळाव्यात कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची रणनीती। आपल्याला राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव होता, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा गौप्यस्फोट। मात्र भाजपमध्ये राहिल्यानं भलं झाल्याची कबुली, तर मोहोळांना राष्ट्रवादीची ऑफर नव्हती, प्रशांत जगतापांचा दावा। तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल, संजय राऊतांचा महेश कोठारेंना टोला। तर आमचा हिरो तुमचा व्हिलन, नवनाथ बन यांचा पलटवार। संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदारांची नोंद, अनेक मतदारांची नावं दुबार। बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक दावा। बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थकांची दादागिरी सुरूच, कराडच्या विरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकी, वाल्मिक कराडच्या समर्थकांची शिवीगाळ। बीआरसीच्या बोगस शास्त्रज्ञाच्या घरावर छापा, अणुबॉम्ब डिझाईनचे 14 गुप्त नकाशे जप्त। मुंबईच्या वर्सोव्यात एनआयए आणि आयबीची कारवाई। बुलढाण्यातील वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्र बंद, अतिसाराची लागण झालेल्या पिंपरी आडगावातील ग्रामस्थांचे हाल। प्रशासन लक्ष देणार का, नागरिकांचा संतप्त सवाल। आणि सोन्याच्या दरात भक्कम उसळी, गेल्या 24 तासांमध्ये सोनं 3,300 रुपयांनी महागलं। सोनं 1,34,500 रुपये प्रति तोळा।